मित्रांनो, तुम्हाला जर मराठी, हिंदी किंवा कोणत्याही भाषेत चित्रपट पाहणं आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धोंडीराज गोविंद फाळके हे दादासाहेब फाळके म्हणून ओळखले जाणारे भारतीय निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक होते. त्यांचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा 1913 मध्ये प्रदर्शित झालेला पहिला भारतीय चित्रपट होता आणि आता तो भारतातील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट म्हणून ओळखला जातो. 1937 पर्यंत 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 95 फीचर लांबीचे चित्रपट आणि 27 लघुपट बनवले होते, ज्यात त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कामांचा समावेश आहे. मोहिनी भस्मासूर 1913, सत्यवान सावित्री 1914, लंकादहन 1917, श्रीकृष्ण जन्म 1917, 1918 आणि कालिया मर्दान 1919. त्यांच्या सन्मानार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारताच्या सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोच्च सन्माननीय पुरस्कार म्हणून स्थापित करण्यात आला. मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीचा प्रवास, उगम कसा झाला याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याचबद्दल दादासाहेब फाळके यांचा सुद्धा जीवन परिचय आपण पाहणार आहोत. 30 एप्रिल रोजी त्यांचा जो जन्मदिवस आहे त्याबद्दल त्या निमित्ताने आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला पाहूया त्यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण. धोंडीराज फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबक, मुंबई प्रेसिडेन्सी येथे मराठी भाषिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंद सदाशिव फाळके उर्फ दाजी शास्त्री हे संस्कृत विद्वान होते आणि धार्मिक समारंभ आयोजित करणारे हिंदू पुजारी म्हणून काम करत होते आणि त्यांची आई द्वारकाबाई गृहिणी होत्या. या जोडप्याला 3 मुले आणि 4 मुली अशी 7 मुले होती. थोरले शिवरामपंत हे फाळके यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते आणि ते बडोद्यात काम करत होते. त्यांनी काही काळ जव्हार संस्थानाचे दिवाण, मुख्य प्रशासक म्हणून काम केले आणि 1921 मध्ये वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले. काळ जव्हार संस्थानचे दिवाण म्हणून त्यांनी काम केलेले होते. फाळके यांचे दुसरे बंधू रघुनाथराव यांनीही पुजारी म्हणून काम केले आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दाजी शास्त्रींनी फाळके यांना शिकवले. यज्ञ आणि औषध वाटप यांच्यासारखे धार्मिक विधी करणे. विल्सन कॉलेज बॉम्बेमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यावर कुटुंबाने आपला तळ बॉम्बेला हलवला. फाळके यांचे प्राथमिक शिक्षण त्र्यंबकेश्वर येथे झाले आणि मॅट्रिकचे शिक्षण मुंबईत झाले. 1885 मध्ये फाळके सर जे स्कूल ऑफ आर्ट बॉम्बे येथे दाखल झाले आणि त्यांनी चित्रकलेचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 1886च्या सुरुवातीला तो त्यांचा मोठा भाऊ शिवरामपंत यांच्यासोबत बडोद्याला गेले, जेथे त्यांनी मराठी कुटुंबातील एका मुलीशी लग्न केले. नंतर ते बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातील कलाभवन ललित कला विद्याशाखेत रुजू झाले आणि 1890 मध्ये त्यांनी तैलचित्र आणि वॉटर कलर पेंटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी आर्किटेक्चर आणि मॉडेलिंगमध्येही प्रावीण्य मिळवले. त्याच वर्षी फाळके यांनी एक फिल्म कॅमेरा विकत घेतला आणि फोटोग्राफी प्रक्रिया आणि छपाईचे प्रयोग सुरू केले. अहमदाबादच्या 1892च्या औद्योगिक प्रदर्शनात आदर्श थिएटरचे मॉडेल तयार केल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक देण्यात आले. त्यांच्या कामाचे खूपच कौतुक होत असताना त्यांच्या एका चाहत्याने त्यांना किमतीचा कॅमेरा सादर केला, जो स्टील फोटोग्राफीसाठी वापरला गेला. 1891 मध्ये फाळके यांनी हाफ टोन ब्लॉक्स, फोटो लिथिओ आणि 3 रंगीत सिरॅमिक फोटोग्राफी तयार करण्याचे तंत्र शिकण्यासाठी 6 महिन्याचा कोर्स केला. कलाभवनचे प्राचार्य गज्जर यांनी फाळके यांना बाबूलाल वारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 रंगांचे ब्लॉक मेकिंग, फोटो लिथो ट्रान्सफर, कोलोटाईप आणि डार्क रूम प्रिंटिंग तंत्र शिकवण्यासाठी रतलामला पाठवले.
त्यांच्या करिअरची सुरुवात कशी झाली तर 1893-1911 सुरुवातीची यांची कारकीर्द कशी होती पहा. 1893 मध्ये गजरुनी फाळके यांना कलाभवनाला फोटो स्टुडिओ आणि प्रयोगशाळा वापरण्याची परवानगी दिली, जिथे त्यांनी श्री फाळकेचे खोदकाम आणि फोटो प्रिंटिंग या नावाने त्यांचे काम सुरू केले. विविध कौशल्यांमध्ये प्रवीण असूनही त्यांचे कौटुंबिक जीवन स्थिर नव्हते आणि त्यांचा उदरनिर्वाह करण्यात त्यांना अडचणी येत होत्या. अशा प्रकारे 1895 मध्ये त्यांनी व्यावसायिक छायाचित्रकार होण्याचे ठरवले आणि व्यवसाय करण्यासाठी गोध्रा येथे स्थलांतरित झाले. देसाई कुटुंबाने त्यांना स्टील फोटो स्टुडिओ सुरू करण्यासाठी त्यांना विनामूल्य स्टुडिओ जागा दिली, ज्यासाठी त्यांनी त्यांचे कौटुंबिक फोटो अल्बम देखील शूट केले. 1900च्या प्लेग महामारीमध्ये त्याने आपली पत्नी आणि एक मूल गमावले आणि वेगळ्या शहरात जाण्याचा निर्णय घेतला. फाळके बडोद्यात परतले आणि त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. कॅमेरा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील ऊर्जा शोषून घेतो, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो, अशी संपूर्ण शहरात पसरलेली मिथकं नीट चालली नाही. त्याला बडोद्याच्या राजपुत्राच्या अशाच प्रतिकाराचा सामना करावा लागला, ज्याने त्याचे आयुष्य कमी होईल असे समजून फोटो काढण्यास नकार दिला. प्रिन्सला नंतर फाळके यांनी खात्री पटली, ज्यांनी त्यांच्या कोर्टात फोटोग्राफीच्या कायद्याची वकिली केली, परंतु त्याचा फाळके यांच्या व्यवसायाला फायदा झाला नाही. त्यांनी नाटक कंपन्यांसाठी रंगमंचावर पडदे रंगवण्याचा व्यवसाय सुरू केला. यामुळे त्यांना नाटक निर्मितीचे काही प्राथमिक प्रशिक्षण मिळाले आणि नाटकांमध्ये त्यांना काही छोट्या भूमिका मिळाल्या. त्यावेळी बडोद्यात दौऱ्यावर असलेल्या जर्मन जादूगाराकडून फाळके यांनी जादूच्या युक्त्या शिकल्या. यामुळे त्याला त्याच्या चित्रपट निर्मितीमध्ये ट्रिक फोटोग्राफीचा वापर करण्यास मदत झाली. 1901च्या शेवटी फाळके यांनी प्रोफेसर केल्फाच्या व्यावसायिक नावाचा एक वापर करून त्यांच्या आडनावाची अक्षरे उलट क्रमाने ठेवण्यास सुरुवात केली. 1902 मध्ये फाळके यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीच्या मालकाची भाची गिरिजा करंदीकर यांच्याशी पुनर्विवाह केला. लग्नानंतर गिरिजाचे नाव सरस्वती ठेवण्यात आले. 1903 मध्ये त्यांना भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात छायाचित्रकार आणि ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी मिळाली. मात्र नोकरीवर समाधान न झाल्याने फाळके यांनी 1906 मध्ये राजीनामा दिला आणि RG भांडारकर यांच्यासोबत फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग वर्क्स या नावाने लोणावळा येथे मुद्रणालय सुरू केले. चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या मालकीच्या रवी वर्मा प्रेससाठी फोटो लिथो ट्रान्सफर करण्यासाठी प्रेसने मुख्यतः काम केले. पुढे हाफ टोन ब्लॉक मेकिंग आणि छपाई आणि तिरंगी छपाईचे काम देखील सुरू केले. वाढत्या व्यवसायामुळे प्रेस दादर बॉम्बे येथे हलवण्यात आली. नंतर 1908 मध्ये भांडारकर यांच्या जागी पुरुषोत्तम मावजी यांनी भागीदार म्हणून प्रेसचे नाव बदलून लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स असे ठेवले. फाळके 1909 मध्ये आवश्यक रंगीत छपाई मशिनरी घेण्यासाठी जर्मनीला गेले. छपाईचा व्यवसाय झपाट्याने वाढला असला तरी प्रेस चालवण्याबाबत भागीदारांमध्ये मतभेद वाढत होते. लवकरच फाळके यांनी कोणतेही आर्थिक लाभ न घेता भागीदारी सोडण्याचा निर्णय घेतला. 1911-1917 या दरम्यान चित्रपट निर्मितीचा संघर्ष, पदार्पण आणि यश कसे मिळाले ते आता पाहूया. सुरुवातीचे अडथळे आणि लंडन भेट. लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स सोडल्यानंतर फाळके यांना विविध फायनान्सर्सकडून दुसरी प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यासाठी अनेक ऑफर्स मिळाल्या, परंतु त्यांनी कोणतीही ऑफर स्वीकारली नाही. 14 एप्रिल 1911 रोजी फाळके त्यांचा मोठा मुलगा भालचंद्र यांच्यासोबत अमेरिकन इंडिया पिक्चर पॅलेस गिरगाव बॉम्बे येथे अमेझिंग ॲनिमल्स हा चित्रपट पाहण्यासाठी गेले. पडद्यावर प्राणी पाहून आश्चर्यचकित झालेल्या भालचंद्रने त्या दिवशी आपल्या आई सरस्वतीबाईंना आपला अनुभव सांगितला. कुटुंबातील कोणतीही त्यांच्यावर याचा विश्वास ठेवला नाही, म्हणून फाळके त्यांच्या कुटुंबाला घेऊन दुसऱ्या दिवशी चित्रपट पाहायला गेले. ईस्टर असल्याने थिएटरमध्ये त्याऐवजी फ्रेंच दिग्दर्शक ॲलिस गाय ब्लेचे यांचा येशूविषयीचा चित्रपट द लाईफ ऑफ क्राइस्ट 1906 प्रदर्शित झाला. पडद्यावर येशूला पाहताना फाळके यांनी हिंदू देवतांच्या ऐवजी राम आणि कृष्णाची कल्पना केली आणि फिरते चित्र व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पुढील 1 वर्षासाठी फाळके यांनी चित्रपटाशी संबंधित विविध साहित्य जसे की कॅटलॉग, पुस्तके आणि चित्रपट बनवण्याची उपकरणे युरोपमधून गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांनी एक छोटा फिल्म कॅमेरा आणि रील्स विकत घेतल्या आणि रात्रीच्या वेळी एका लेन्सवर मेणबत्तीच्या प्रकाशात लक्ष केंद्रित करून आणि भिंतीवर चित्रे प्रक्षेपित करून चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली. तो रोज संध्याकाळी 4 ते 5 तास चित्रपट पाहायचा आणि झोपेपासून वंचित राहायचा. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर ताण आला आणि दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाला. विश्रांती घेण्याच्या सल्ल्याविरुद्ध तो काम करत राहिला आणि त्याची दृष्टी पूर्णपणे गेली. नेत्रतज्ञ डॉक्टर प्रभाकर यांनी फाळके यांच्यावर 3-4 चष्म्यासह उपचार केले, ज्यामुळे त्यांची दृष्टी परत येण्यास मदत झाली. फाळके यांना चित्रपट निर्मितीचे तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी लंडनला जाण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या सहलीसाठी आर्थिक मदत करण्यात अडचणी आल्या. यशवंतराव नाडकर्णी आणि आबासाहेब चिटणीस यांच्या मदतीने त्यांनी त्यांच्या 12,000 किमतीच्या विमा पॉलिसी गहाण ठेवून 10,000ची रक्कम मिळवली. 1 फेब्रुवारी 1912 रोजी ते लंडनसाठी जहाजावर चढले. लंडन येथे पिकाडेली सर्कस जवळ फाळके यांनी बायोस्कोप सिने विकलीचा नेमबोर्ड पाहिला. ते भारतातील साप्ताहिक सदस्य होते. त्यांनी त्यांचे संपादक मिस्टर कॅबॉर्न यांची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीचा उद्देश सांगितला. इंग्लंडमधील अयशस्वी प्रयत्नावर आधारित भारतात चित्रपट निर्मितीच्या कल्पनेच्या विरोधात कर्बन यांनी फाळके यांना सल्ला दिला आणि सुचवले की भारतीय हवामान देखील योग्य नाही. तथापि ते फाळके यांच्या समर्पणाने प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांची वॉल्टन स्टुडिओचे चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक सेसिल हेपवर्थ यांच्याशी ओळख करून दिली. हेपवर्थ यांनी फाळके यांच्या चित्रीकरणाच्या प्रात्यक्षिकासह स्टुडिओच्या सर्व विभागांना आणि त्यांच्या कामकाजाला भेट देण्याची परवानगी दिली. केबर्न आणि वेपवर्थ यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी विल्यमसन कॅमेरा 50 पौंडांना विकत घेतला आणि कोडॅक रॉ फिल्म आणि एक छिद्र पाडण्यासाठी ऑर्डर दिली. फाळके 2 महिने लंडनमध्ये राहिले आणि 1 एप्रिल 1912 रोजी भारतात परतले. त्याच दिवशी त्यांनी फाळके फिल्म्स कंपनीची स्थापना केली. राजा हरिश्चंद्र सोबत चित्रपट पदार्पण कसे झाले ते आता पाहूया. लंडनहून परतल्यानंतर फाळके चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रशस्त जागा शोधू लागले होते. लवकरच कुटुंब इस्माईल बिल्डिंग, चर्नी रोड येथून मथुरा भवन बंगला, दादर येथे स्थलांतरित झाले. त्यांनी बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये छोटी काचेची खोली बांधली आणि एक गडद खोली आणि चित्रपटावर प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था तयार केली. मे 1912 मध्ये आयातीत चित्रपट निर्मिती उपकरणे मुंबईत पोहोचली आणि फाळके यांनी 4 दिवसांच्या स्केचच्या मदतीने ते तयार केले. त्यांनी आपल्या कुटुंबाला चित्रपट छिद्र करणे आणि विकसित करणे देखील शिकवले. कॅमेरा आणि प्रोजेक्टरच्या कामाची चाचणी घेण्यासाठी फाळके यांनी आजूबाजूच्या मुलामुलींचे चित्रीकरण करून समाधानकारक निकाल दिला. चित्रपट निर्मितीचे तंत्र दाखवण्यासाठी आणि फीचर फिल्मसाठी फायनान्सर मिळवण्यासाठी फाळके यांनी लघुपट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका भांड्यात काही वाटाणे लावले आणि समोर कॅमेरा ठेवला. बियाणे वाढणे, अंकुर फुटणे आणि गिर्यारोहकामध्ये बदलणे याविषयी त्याने 1 महिन्यापेक्षा जास्त काळ दिवसाहून 1 फ्रेम शूट केली आणि 1 मिनिटापेक्षा जास्त काळ चित्रपट तयार केला. अंकुराची वध, मटाराची झाडाची वाढ नावाची शॉर्ट फिल्म आणि निवडक व्यक्ती दाखवल्या. यशवंतराव नाडकर्णी, नारायणराव देवहरे यांच्यासह काहींनी फाळके यांना कर्ज देऊ केले. फाळके यांनी हरिश्चंद्राच्या दंतकथावर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची पटकथा लिहिली. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित केल्या, जसे की इंदू प्रकाश यांनी चित्रपटासाठी आवश्यक कलाकार आणि क्रू यांना बोलावले. महिला मुख्य भूमिका साकारण्यासाठी महिला उपलब्ध नसल्यामुळे पुरुष कलाकारांनी स्त्री भूमिका केल्या. दत्तात्रय दामोदर दापके यांनी राजा हरिश्चंद्राची प्रमुख भूमिका व अण्णा साळुंके यांनी राणी तारामतीची भूमिका केली. फाळके यांचा मोठा मुलगा भालचंद्र, हरिश्चंद्र आणि तारामती यांचा मुलगा रोहिदास याला भूमिका सोपवण्यात आली. फाळके हे पटकथा दिग्दर्शन
आणि निर्मिती, रचना, मेकअप, संपादन आणि चित्रपट प्रक्रियेचे प्रभारी होते आणि त्र्यंबक बी तेलंग यांनी कॅमेरा हाताळला. चित्रीकरण 6 महिने आणि 27 दिवसात पूर्ण झाले आणि 3700 फूट म्हणजेच 1100 मीटर सुमारे 4 रील 21 एप्रिल 1913 रोजी ऑलिम्पिया थिएटर बॉम्बे येथे या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि शनिवारी 3 मे 1913 रोजी कोरोनेशन सिनेमा गिरगाव बॉम्बे येथे त्याचे थिएटरमध्ये रिलीज झाले. हे व्यावसायिक यश होते आणि देशातील चित्रपट उद्योगाचा पाया घातला गेला. हा चित्रपट बऱ्याचदा पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट मानला जातो, ज्याच्या स्थितीवर इतिहासकारांनी दादासाहेब तोरणे यांचा मूक चित्रपट श्री पुंडलिक 18 मे 1912 रोजी प्रदर्शित केलेला पहिला भारतीय चित्रपट विचारात घेऊन चर्चा केली होती. भारत सरकारने राजा हरिश्चंद्र यांना पहिला भारतीय फीचर चित्रपट म्हणून मान्यता दिली. राजा हरिश्चंद्राच्या यशानंतर फाळके नाशिकला स्थलांतरित झाले. त्यांच्या पुढील चित्रपटासाठी त्याने निषाधा राज्याचा राजा नाला आणि विदर्भ राज्याची राजकुमारी दमयंती यांची पौराणिक प्रेमकथा निवडली. प्री प्रोडक्शन पूर्ण करूनही चित्रीकरण सुरू होऊ शकले नाही, म्हणून त्याने मोहिनी भस्मासूरवर काम सुरू केले. मोहिनी हिंदू देव विष्णूचा स्त्री अवतार आणि भस्मासूर एक असुर राक्षस यांच्या पौराणिक कथेवर आधारित त्याच काळात चित्ताकर्षक नाटक कंपनी या प्रवासी नाटक कंपनीने नाशिकला भेट दिली. फाळके यांनी त्याचे मालक रघुनाथराव गोखले यांना त्यांच्या 2 अभिनेत्रींना चित्रपटात काम करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. दुर्गाबाई कामत यांना पार्वती आणि त्यांची मुलगी कमलाबाई गोखले मोहिनीच्या भूमिकेत आणि भारतीय सिनेमात काम करणाऱ्या पहिला महिला ठरल्या. हा चित्रपट 3264 फूट 995 मीटर लांब होता आणि 2 जानेवारी 1914 रोजी ऑलिम्पिया थिएटर बॉम्बे येथे प्रदर्शित झाला. पिठाचे पंजे हा लघु विनोदी चित्रपटासोबत साईड अट्रॅक्शन म्हणून प्रदर्शित झाला. फाळके यांनी सत्यवान आणि सावित्री यांच्या दंतकथावर आधारित सत्यवान सावित्री हा 3रा चित्रपट बनवला. हा चित्रपट 3680 फूट म्हणजेच 1120 मीटर लांबीचा होता आणि 6 जून 1914 रोजी प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपट राजा हरिश्चंद्राप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले होते. दुसरी लंडन भेट, कर्ज आणि लंका दहनसह यश. 3 चित्रपटांच्या यशाने फाळके आपले सर्व ऋण फेडू शकले. देशातील विविध थिएटर व्यवस्थापकांकडून चित्रपटाच्या प्रतींना मोठी मागणी होती. चित्रपटांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांनी सुमारे 30,000 किमतीची इलेक्ट्रॉनिक मशिनरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि 1 ऑगस्ट 1914 रोजी लंडनला रवाना झाले आणि त्यांनी त्यांचे 3 चित्रपट सोबत घेतले. बायोस्कोप सिने विकली चे मिस्टर केपबर्न यांनी फाळके यांना त्यांच्या पहिल्या लंडन भेटीत मदत केली होती. त्यांनी लंडनमध्ये चित्रपटाच्या काही प्रदर्शनाची व्यवस्था केली. तांत्रिक बाबींसाठी चित्रपटाचे कौतुक झाले. वॉल्टन स्टुडिओच्या सोसिल हेपवर्थसह विविध निर्मात्यांनी फाळके यांना इंग्लंडमध्ये चित्रपट निर्माण करण्याची विनंती केली. हेपवर्थने इंग्लंडमध्ये भारतीय चित्रपटांची निर्मिती करण्याची ऑफर फाळके यांच्यासमोर ठेवली आणि भारतातून कलाकार आणि क्रू आणणे, ज्यांचा प्रवास, निवास आणि राहण्याचा खर्च आणि पगार हेपवर्थ देईल. फाळके यांना 20% नफ्यासह मासिक वेतन 300 पाउंड देऊ करण्यात आले. फाळके यांनी ही ऑफर नाकारली आणि हेपवर्थला स्पष्ट केले की ते भारतात चित्रपट बनवत राहतील. वॉर्नर ब्रदर्सने चित्रपटाच्या 200 प्रती विकत घेण्याची ऑफर दिली, ज्याला फाळके यांनी कोणतेही कर्ज मिळवण्यापूर्वी आंदोलनात सामील व्हावे असे आवाहन केले होते. भारतीय राष्ट्रवादी बाळ गंगाधर टिळक यांनी पैसा फंड ग्लासवर्कच्या माध्यमातून फाळके यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. 1916 दरम्यान फाळके यांनी राजधानी उभारण्यासाठी दौरा केला. औध, ग्वाल्हेर, इंदूर, जमखंडी, मिरज या संस्थानात त्यांनी आपले चित्रपट दाखवले. औधच्या राजाने 1000 रुपये मंजूर केले आणि इंदूरच्या राजकुमारीने त्याच्या शोचे पेमेंट म्हणून 5000 आणि 1500 चे कर्ज दिले. मुंबईहून नाशिकला स्थलांतरित होत असताना राजा हरिश्चंद्राचा नकारात्मक चित्रपट
हरवला होता. म्हणून फाळके यांनी जवळजवळ समान स्क्रिप्ट, कलाकार आणि इतर सर्व गोष्टींसह पुन्हा चित्रित केले आणि 2944 फूट 897 मीटर लांबीचा सत्यवादी राजा हरिश्चंद्र म्हणून प्रदर्शित केला. 3 एप्रिल 1917 रोजी आर्यन सिनेमा पुणा येथे प्रदर्शित झालेला चित्रपट फायनान्सरना चित्रपट निर्मितीची प्रक्रिया दाखवण्यासाठी त्यांनी हाऊ मूवीज आर मेड हा डॉक्युमेंटरीही बनवला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. फाळके यांना मे 1917 मध्ये नाशिक येथे झालेल्या मुंबई प्रांतीय काँग्रेस परिषदेच्या अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात आले होते, येथे लोकमान्य टिळकांनी त्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते आणि GS खापर्डे यांच्या विनंतीवरून त्यांच्या स्टुडिओलाही भेट दिली होती. टिळकांनी केलेल्या आव्हानाचा अपेक्षित परिणाम झाला आणि लंकादहन हा नवीन चित्रपट सुरू करण्यासाठी फाळके पुरेसे भांडवल गोळा करू शकले. या चित्रपटात रामायणातील लंका जाळण्याचा प्रसंग चित्रित करण्यात आला होता आणि तो 3000 फूट 910 मीटर लांब होता. सुमारे 3 रील तो 17 सप्टेंबर 1917 रोजी आर्यन सिनेमा पुणा येथे प्रदर्शित झाला. अण्णा साळुंखे यांनी राम आणि त्याची पत्नी सीता यांची पुरुष तसेच स्त्री पात्र साकारली. अशा प्रकारे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली दुहेरी भूमिका साकारण्याचे श्रेय त्यांना मिळाले. जेव्हा चित्रपट वेस्ट एंड सिनेमा बॉम्बे येथे प्रदर्शित करण्यात आला तेव्हा सकाळी 7 ते पहाटे 3 पर्यंत शो आयोजित करण्यात आले आणि 10 दिवसात 32,000 रुपये जमा झाले. चित्रपट इतिहासकार अमृत गांगर यांच्या म्हणण्यानुसार तिकीट काउंटरवरून जमा केलेली नाणी गोण्यांमध्ये बैलगाडीवर नेली जात असे. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला आणि फाळके यांच्या कमाईने त्यांचे सर्व कर्ज ते फेडू शकले. हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनी लंका दहनाच्या यशानंतर भागीदारीसाठी विविध व्यावसायिकांनी फाळके यांच्याशी संपर्क साधला. बाळ गंगाधर टिळक, रतनजी टाटा आणि शेठ मनमोहनदास रामजी यांनी भांडवल गोळा केले आणि फाळके फिल्म कंपनीचे एका मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यासाठी फाळके यांच्याशी संपर्क साधला, ज्याची किंमत रुपये 3 लाख आहे आणि 1,50,000च्या अतिरिक्त गुंतवणुकीसह प्रस्तावित कंपनीमध्ये फाळके यांच्याकडे 1 लाख किमतीचे शेअर्स असतील आणि नफ्यातील 75% वाटा असेल आणि उर्वरित इतर भांडवल जे काही आहे भागधारकांमध्ये वितरित केले जातील असे ठरवण्यात आले. तथापि भागीदारी कराराच्या एका कलमावर योजनेला अंतिम रूप देता आले नाही. फाळके यांनी अभिनेत्री फातमा बेगमने केलेली 1 लाख ऑफरही नाकारली. मिळालेली सर्व ऑफरपैकी फाळके यांनी मुंबई स्थित 5 कापड उद्योगपतींचा प्रस्ताव स्वीकारला, ज्यात वामन श्रीधर आपटे, लक्ष्मण बळवंत फाटक, मायाशंकर भट्ट, माधवजी जयसिंग आणि गोकुळदास दामोदर यांचा समावेश होता. 1 जानेवारी 1918 रोजी फाळके फिल्म्स कंपनीचे हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनीमध्ये रूपांतर करण्यात आले, जिथे आपटे यांना व्यवस्थापकीय भागीदार, फाळके यांना कार्यरत भागीदार आणि इतरांना आर्थिक भागीदार म्हणून नियुक्त करण्यात आले. नव्याने स्थापन झालेल्या कंपनीचा पहिला चित्रपट श्रीकृष्ण जन्म होता, ज्यात फाळके यांनी 6 वर्षाची मुलगी मंदाकिनी हिने कृष्णाची मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 5,500 फूट म्हणजे 1700 मीटर लांब सुमारे 6 रील होता आणि 24 ऑगस्ट 1918 रोजी मॅजेस्टिक सिनेमा बॉम्बे येथे प्रदर्शित झाला. ही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले आणि 3 लाख रुपये गोळा झाले. फाळके यांच्या पुढील चित्रपट कालिया मर्दनमध्ये कृष्णाने कालिया या विषारी सापाचा वध केल्याचा प्रसंग चित्रित केला होता. हा चित्रपट 3 मे 1919 रोजी मॅजेस्टिक सिनेमा बॉम्बे येथे प्रदर्शित झाला. ही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले, जेथे ते 10 महिने चालले आणि 6,000 फूट 1800 मीटर लांब सुमारे 6 रील होते. चित्रपटातून निवृत्ती कशी घेतली ते आता पाहूया. हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनीचे त्यांनी ते बनवलेले दोन्ही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले असले तरी भागीदारांमध्ये वाढते मतभेद होते. फाळके यांनी चित्रपट निर्मितीतील त्यांच्या हस्तक्षेपांची प्रशंसा केली नाही आणि भागीदारांना फाळके यांनी इच्छित परिणाम मिळवण्यासाठी केलेला खर्च आणि वेळ याबद्दल चिंता होती. फाळके यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांच्या वकिलाने त्यांच्या हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनीसोबतच्या करारातील कलमे लक्षात आणून दिली.
कराराचा कालावधी 15 वर्षाचा होता आणि जर फाळके यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला तर त्यांना 1,50,000च्या नफ्यातील हिस्सा दिला जाणार नाही आणि त्याला कंपनीला 50,000 रुपये द्यावे लागतील. मतभेद मिटवण्याच्या यशस्वी प्रयत्नानंतर भागीदारांनी फाळके यांच्या सहकाऱ्यांकडे त्यांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी संपर्क साधला. हे सर्वजण राजा हरिश्चंद्र 1913 पासून फाळके यांच्याशी संबंधित होते आणि त्यांना फाळके यांनी चित्रपट निर्मितीचे विविध विभाग हाताळण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या संमतीने भागीदारांनी मामा शिंदे, अण्णा साळुंखे, गजानन साने, त्र्यंबक बी तेलंग, दत्तात्रय तेलंग आणि नाथ तेलंग यांच्यासोबत आवश्यक करारांवर स्वाक्षरी केली. वाढत्या मतभेदांमुळे फाळके यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबासह काशीला निघून गेले. त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आणि नवयुगमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात आपले मत व्यक्त केले होते. पुढे काळ बदलला आणि ध्वनी चित्रपटांच्या उद्योन्मुख तंत्रज्ञानाला फाळके बळी पडले. टॉकीजचा सामना करू न शकल्याने भारतीय चित्रपट सृष्टीला जन्म देणारा माणूस कालबाह्य झाला. त्यांचा शेवटचा मूक चित्रपट सेतुबंधन 1932 मध्ये प्रदर्शित झाला आणि नंतर डबिंगसह प्रदर्शित झाला. 1936-1938 दरम्यान त्यांनी त्यांचा शेवटचा चित्रपट गंगावतरण 1937 तयार केला, जो नाशिकला निवृत्त होण्यापूर्वी फाळके दिग्दर्शित एकमेव चर्चेत असलेला चित्रपट होता, जिथे त्यांचा 16 फेब्रुवारी 1944 रोजी मृत्यू झाला. मित्रांनो, असा हा प्रवास होता एका चित्रपट वेड्या माणसाचा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.